नमस्कार. आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट आणि उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते अशी क्लासिक थंडाई बनवणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 4 सुकलेले अंजीर घेतले आहे, 5 ते 6 बदाम, 4 ते 5 अक्रोड, 5 ते 6 पिस्ता, 4 ते 5 खजूर, पंपिंग सीड्स, वॉटरमेलन सीड्स आणि बडीशेप हे सर्व एक एक चमचा घेतला आहे. अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला भिजवत ठेवायचं आहे. व्यवस्थित पहिल्या ते हलवून घ्यायचं, नंतर डब्याला झाकण लावून भिजवण्यासाठी ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं झाले आहे. हे पहा किती छान भिजलं आहे ना. हे सर्व भिजवलेले ड्राय फ्रूट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे पाण्यासह आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचे. अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. दूध थंड आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे. 1 कप केशर दूध घालायचं त्यामध्ये आणि परत आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. या थंडाईमध्ये आपण अंजीर आणि खजूर घातले आहे, त्यामुळे नैसर्गिक गोडवा येतो. साखर नाही घातली तरीही चालेल. थंडाई ग्लासमध्ये ओतून घेतली आहे. वरून भिजवलेला सब्जा घालायचा, थोडेसे बदाम काजूचे काप घालायचे. इथे आपली क्लासिक थंडाई तयार झाली आहे. ही थंडाई पिण्यासाठी खूप स्वादिष्ट लागते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. एकदा नक्की तुम्ही ही क्लासिक थंडाई करून पहा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की क्लासिक थंडाई कशी झाली. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.